परवरेचो आदलो अपक्ष आमदार रोहन खंवटेन शुक्रारा भाजप पक्षांत प्रवेश घेतलो। परवरेक भिवपाची गरज ना, विजयाक दिगंबराक आतां भिवपाची गरज आसा म्हण मुखेलमंत्री डॉ. सावंत उलयला। हांवें सरकाराची टिका खूब केल्या, मात हांव म्हज्या सगळ्या समर्थकांक विश्वासांत घेवन भाजपांत आयला म्हण रोहन खंवटे उलयला। आरडीएक्स गोवा खातीर पणजेच्यान गौतम शिरोडकार। जेन्ना आमी हे डिसिजन घेतला, हांवें एकट्यान घेवना। जेन्ना हे डिसिजन घेतला, जेन्ना आमचे झेडपी सरपंच पंच मेंबर्स म्हजे कोर कार्यकर्ते सगळ्यांक बरोबर घेवन चर्चा करून आज बीजेपीचो प्रवेश घेतला। कित्याक एक सतत आमी करून दिला, रोहन खंवटेन केन्ना स्वताचें डिसिजन घेतिल्लें ना आनी घेवचोय ना। जेन्ना जेन्ना डिसिजन घेतला, देवाक पांय पडून आमच्या लोकांक विचारला आणि लोकांची वाट दाखयल्या, तीच वाट धरिल्ली आसा। आणि जनतेतला नेता हा भारतीय जनता पक्षामध्ये येत असेल तर त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे। आणि त्यानंतर आजचा हा दिवस आहे की आज त्यांचा प्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये झालेला आहे। आणि ज्यावेळेस मी त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस ते एकच गोष्ट बोलले की एकूण भारतातली गोव्यातली सगळीकडची परिस्थिती सारखी आहे। देशामध्ये एक लीडरशिप डेफिसिट आहे। वेगवेगळ्या पक्षाकडे बघितलं तर तिथे लीडरच दिसत नाही। आज लीडर जर कुठे दिसत असतील तर ते केवळ भारतीय जनता पक्षामध्ये दिसत आहेत। ज्या प्रकारे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आपल्या देशाला पुढे नेत आहेत, ज्या प्रकारे 24 तास त्यांच्या डोक्यामध्ये केवळ भारताचा विचार आहे आणि तेच गोव्यामध्ये बघितलं तर आज डॉक्टर प्रमोद सावंतांसारखे नेते हे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत। आणि इतर पक्षांमध्ये बघितल्यानंतर एक लीडरशिपचं डेफिसिट या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि म्हणून रोहन सारखे जे समाजामध्ये काम करणारे लोक आहेत, ज्यांना सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करायचं आहे, अशा लोकांना हे स्पष्टपणे दिसत आहे की देश पुढे न्यायचा असेल, गोवा पुढे न्यायचा असेल तर ओनली अल्टरनेटिव्ह इज भारतीय जनता पार्टी। अब एक गजाल निश्चितच सांगता, परवरकारांक भिवपाची गरज ना। भिवपाची गरज कोणाक हा खबर आहा? विजया। भिवपाची गरज कोणाक हा खबर आहा? बाब दिगंबर कामते। खूब दीस जाले म्हणजे बरेच जाण रोहन कितें करता हाची वाट पळयताले। हांव योग्य रित्या सांगता, बाब देवेंद्रजीन जे रायटली सांगले की हांवूय रोहनाक फाटलीं 10 वर्सां आमदार म्हणून आमी दोगूय वांगडाच काम करताले, विधानसभेत आमी दोगूय वांगडाच पावल्या। आणि ज्या अर्थेन आमी जाका कन्स्ट्रक्टीव अपोजिशन आसपाक जाय, म्हाकाय बऱ्याच जाणांनी विचारले, रोहनाक जो प्रश्न विचारलो तुमची दोगांयची सगळ्यात चड झगडी आसताली मरे काय म्हणून, तोय प्रश्न म्हाकाय विचारलो। हांवें सांगलें की कन्स्ट्रक्टीव अपोजिशन लोकसभेत आसप म्हणजे आपले विधानसभेत आसप आणि या लोकशाहीन आसप हे गरजेचे आसा। आणि तो पर्यंत आमी म्हणटा की राज्य जे आसा हे व्यवस्थित रित्या फुडें वचूंक शकना।